नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे सूरज बाहेरनं धावत आतमध्ये येतो आणि मी काय नाही केलं, मला वाचवा पोलीस, मी नाही काय केलं असं म्हणून तो इथे घरात धावत सुटतोय. आणि मग त्याच्यानंतर मानसी म्हणते की काय झालं, तुम्ही असे का पळताय. तरीसुद्धा सूरज इथे मी काय नाही केलं असं म्हणत पळत असतो आणि तो तात्यांना इथे धडकतो. तात्या म्हणतात, अरे सूरज तू आधी शांत हो, काय झालं. तर मी काय नाही केलं, बाहेर पोलीस आलेत असं म्हटल्यानंतर तात्या म्हणतात की ठीक आहे, मी बाहेर जाऊन बघतो काय आहे ते, आणि तू काळजी करू नकोस, तू काही नाही केलेस ना, तर तू काही काळजी करू नकोस, मी बघतो असं म्हणून इथे तात्या बाहेर जातात. आणि मग इकडे सूरजला मानसी सांगते की सूरज भाऊजी तुम्ही शांत व्हा, तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका. मग सूरज इथे त्याही परिस्थितीत म्हणतो की माझं मी बघून घेईन, तुम्हाला काही सांगू नकोस असं म्हणून. तर तात्या इथे बाहेर आलेत. तर बाहेर आल्यानंतर एक हवालदार म्हणजे एक पोलीस आणि त्यांचा मुलगा असे दोन व्यक्ती आलेत आणि तेजस प्रभू असं ते म्हणतात. तर तात्या इथे म्हणतात, तेजसनं काय केलं आहे ना, तर तुम्ही त्याला घेऊन जा, काय आता कुठला गुन्हा केला आहे, मी तुम्हाला न्यायला इथे अडवणार नाही असं इथे सांगत असतात. मग लगेच हवालदार तो म्हणतो, अहो नाही त्यांनी काही नाही केलं, त्यांच्यामुळंच आज इथे एक चांगली गोष्ट घडली आहे. त्यांनी ना माझ्या मुलग्याचं इथे ॲडमिशन करून दिलं होतं आणि त्याच्यामुळे इथे तो आज परीक्षेमध्ये टॉप आला आहे, म्हणून त्याचे पेढे द्यायला मी इथे आलो आहे आणि त्याच्यासाठी आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे असं ते हवालदार सांगतात. मग लगेच तात्या इथे म्हणतात, अच्छा याच्यासाठी किती पैसे घेतले होते त्याने तुमच्याकडून. तर लगेच तो हवालदार म्हणतो की नाही, याच्यासाठी काही पैसे वगैरे घेतले नव्हते, त्यांनी जे काम करून दिलं आमचं, गरिबीच्या कोट्यातून जे काही कोटा असतो मुलांच्या त्याच्यातून ॲडमिशन करून दिलं आणि माझा मुलगा टॉप केलं आहे, त्यानं पहिला आला आहे. तर ते हवालदार सांगतात की पेढे दे. मग लगेच इथे तो तेजसला इथे पेढा देतो, त्याच्यानंतर इकडे तात्यांना पेढा देतो. खरं तात्यांचा बोलण्याचा रोग ऐकून ना तेजसला पण वाईट वाटत असतं, आता ह्याच्यासाठी कितीला लुबाडलं आहे असं म्हणतात ते डायरेक्ट. तर ते हवालदार म्हणतात की नाही, त्यांनी ह्याच्यासाठी कुठलेही पैसे घेतले नव्हते, काहीही केलं नव्हतं. तर थांबा, तू पहिला आलायस, तुझं अभिनंदन असं म्हणून त्या मुलाचं कौतुकसुद्धा इथे तात्या करतात. आणि मग थांब आलोच असं म्हणून आतमध्ये जातात. आणि मग ते आतमध्ये गेल्यानंतर इथे हवालदार ते विचारतात, तुमचे वडील चिडलेत का तुमच्यावर. तर तेजस म्हणतो, हो चिडलेत, असतातच ना वडिलांच्या काही अपेक्षा प्रत्येक मुलाकडून, तर त्या पूर्ण नाही करू शकत आहे, त्यामुळे ते चिडलेत. आणि त्या मुलाला तो सांगतो तेजस की तू असं करू नकोस, तू चांगला शिक, तू चांगला अभ्यास कर आणि तुझ्या वडिलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तू इथे पूर्ण कर. आणि मग तात्या बाहेर येताना इथे श्रीखंडाच्या गोळ्या घेऊन येतात आणि त्या 2 गोळ्या इकडे त्या मुलाला देतात. मग लगेच तेजस म्हणतो, अरे वा, श्रीखंडाच्या गोळ्या प्रभूंच्या घरचं खास बक्षीस आहे असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर इथे गोळ्या घेतल्यानंतर तू चांगला अभ्यास कर वगैरे सांगतात. आणि मग तो हवालदार म्हणतो, बाळा हे पेढे मिसेस प्रभूंना पण दे असं म्हणून सांगतो. आणि ती गोळी जेव्हा देतात त्यावेळेला तो मुलगा एक तुम्ही पण घ्या असं म्हणून तेजसला देतो. आणि तेजस इथे खुश होतो, कारण त्याला आता खरंच कळत नाही आहे की ही गोळी परत त्याच्या आयुष्यात कधी येईल. मग हवालदारांनी सांगितलं मिसेस प्रभूंना दे म्हटल्यावर सगळेजण इकडे तिकडे बघायला लागतात, म्हणजे ह्यांना कसं कळलं लग्न झालेलं वगैरे. तर हवालदार म्हणतात, हो या मिसेस म्हणजे हे जेव्हा कोर्टात जेलमध्ये होते ना तेजस, त्यावेळेला यांनीच त्यांची पत्नी म्हणून इथे त्यांची सोडवलं होतं असं म्हटल्यानंतर तात्या म्हणतात, म्हणजे तेव्हापासून. म्हणजे तात्यांचा इथे परत गैरसमज झाला आणि तात्या इथे निघून गेलेत. आणि मग तेजसला पण तेव्हाच कळतं की त्याला सोडवणारी व्यक्ती मानसी, आणि मानसीने तिथं पत्नी म्हणून लिहिलं होतं. मानसी त्याला सोडवते हे त्याला माहिती होतं, पण त्यानं नातं जे काही लिहिलं होतं ते पत्नी लिहिलं हे तेव्हाच त्याला आत्ता कळतं. मग ते पेढे वगैरे देऊन झाल्यानंतर इकडे पोलीस म्हणजे हवालदार आणि तो मुलगा निघून जातो. आणि मग मानसीजवळ तेजस येतो आणि म्हणते, म्हणजे तुम्ही त्यावेळेला पत्नी म्हणून लिहिलं होतं. तर हो, त्यावेळेला सिच्युएशनच अशी होती की मी काय करू मला समजत नव्हतं, पण त्यावेळेला मला बाबांचे शब्द आठवले की कुठल्याही परिस्थितीत तेजसची साथ सोडू नको, आणि म्हणून मी ते मंगळसूत्र हाताशी धरलं आणि त्यावेळेला तिथे पत्नी म्हणून लिहिलं. तर लगेच म्हणतो की तुम्ही जे केलं त्याच्यासाठी तुमचे आभार कसे मानू ते कळत नाही आहे. आणि मग त्या गोळ्यांकडे बघत म्हणतो की ह्या गोळ्या आता माझ्या आयुष्यात परत कधी येतील. तर मानसी त्याला धीर देते आणि म्हणते की लवकरच या गोळ्या तुमच्या आयुष्यात येतील असं म्हणून सांगते. तर इकडे प्रेक्षकांनो नवीनच गोंधळ चालू आहे बरं का. मी जी काल शंका व्यक्त केली होती ती इथे खरी होती. रणजित इथे बसला आहे, त्याच्यानंतर इकडे रजनी येत आहेत आणि रजनी म्हणतायत की तुला बरं वाटत नाही आणि तू असं वागू नकोस म्हणून तू मनाला लावून घेतलेस. तोपर्यंत इथे गायत्री विचारते येऊ का म्हणून. तर लगेच गायत्री आल्यानंतर इकडे रजनी म्हणते की माझ्या घरात कुठलाही तमाशा नको आहे आणि इथे मानसीचा विषय पण नको आहे असं रजनी इथे सांगते. पण रणजित म्हणतो की आई मी त्यांना इथे बोलवले तर आम्हाला दोघांना थोडा वेळ बोलू दे, आम्हाला तू थोडा वेळ देतेस का, तू रूममध्ये जाऊन बस असं म्हणून डायरेक्ट तो इथे रजनीला आतमध्ये जायला सांगतोय. कारण रजनीला पटत नसतं, तिला वाटत असतं की ते इथे
ह्याला रणजितला त्रास होऊ दे नको म्हणून ती काही बोलत नसते, म्हणजे अडवत असते गायत्रीला. पण त्या रणजितनं तिला पाठवून दिल्यानंतर इथे गायत्रीला बस म्हणून सांगतो रणजित. आणि मग त्याच्यानंतर म्हणते, बोला एवढं काय महत्त्वाचं काम होतं की जे तुम्ही फोनवर बोलू शकत नव्हतात, कशाला आला इथे? आणि मग त्याच्यानंतर गायत्री बोलायला चालू करते. ती म्हणते इथे की ज्या दिवशी मानसी आणि तेजसचं लग्न झालं त्या दिवशी तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख झालं असेल ना. तर इकडे तो म्हणतो की सांत्वन करायला आलाय. तर गायत्री म्हणते की नाही, मी अजून दुःख द्यायला आले. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, तुमचं लग्न मोडण्यामागे, म्हणजेच गायत्री सांगते की मानसी आणि तुमचं लग्न मोडण्यामागे सुद्धा तुमच्या मित्राचाच हात होता हे तुम्हाला माहिती नसेल, तर तेजसनंच तुमचं लग्न मोडलं आहे असं इथे ती सांगते रणजितला. आणि रणजित म्हणतो, मग आता एवढं सांगण्यासाठी तुम्ही इथे आला होतात, नेमकं काय आहे, काय करायचं आहे? तर गायत्री ते म्हणत असते की तुमचा मित्र ज्यानं तुमचं लग्न मानसीशी लावून देतो म्हणत म्हणत स्वतःच तिच्याशी लग्न केलं आहे, तर अशा मित्राला ना जरा जाग्यावर आणायचं आहे. कसं आहे, मशीन गेटच्या बाबतीमध्ये इकडे जेव्हा मशीन विकणार होतो त्यावेळेला त्याने तुमची मदत घेतली आणि मला तोंडावर पाडलं, तर आता आपण दोघं एकत्र येऊया आणि त्याला तोंडावर पाडूया इथे, असं गायत्री सांगते रणजितला. तुम्हाला काय वाटतं रणजित काय म्हणेल या सगळ्या गोष्टींवर? तर रणजित आता काही रिॲक्ट करत नाही. रणजित म्हणतो की थांबा, 2 मिनटं थांबा. तेजस कम हिअर, तेजस बाहेर ये. आता गायत्री शॉक होते की तेजस इथे कुठे आला, कारण तिला आधी वाटतं की तो बाहेर इथे कसा काय आला त्याच्या घरामध्ये. तर तेवढ्यात रणजित म्हणतो की थांबा. मग तो आतमध्ये जातो आणि त्या जो आतमध्ये गेल्यानंतर तो येताना बाहेरना टेडी घेऊन येतो, ज्याचा आकार कुत्र्यासारखा असतो, म्हणजे कुत्राचा आहे तो, खेळण्यातला डॉगी घेऊन येतो. आणि तेजस बस इथे. तर ह्यांना तू ओळखतच असशील. तर ह्या कोण आहेत? तर ह्या काही बाहेरच्या व्यक्ती नाही आहेत, ह्या घरातल्याच आहेत आणि ह्या वहिनी आहेत. आणि मग इथे रणजित म्हणतो, कसं आहे, नवीन माणसं आली ना की तेजस इथे घाबरतो, पण तेजस या नवीन व्यक्ती नाहीत, या वहिनी आहेत. से हाय, हॅलो कर, हॅलो असं म्हणून तो तिथे त्या कुत्र्याला गायत्रीच्या पुढ्यात उभं करतो. गायत्री थोडी ऑकवर्ड होते आणि ह्याचं काय चाललं आहे असं म्हणून ते बघत असते. आणि मग त्याच्यानंतर गायत्रीच्या समोर ना इकडे रणजित पैसे पुढे करतो आणि तुम्ही करून टाका काम असं सांगतो. आणि हा ॲडव्हान्स आहे म्हणतो, लागतील तेवढे पैसे मी ते देईन. तर गायत्री त्याच्यावर काय रिॲक्ट करते, आपल्या पर्समध्ये 100ची नोट अजून काढते, त्या पैशांवर ठेवते आणि हे पुढे ढकलते आणि म्हणते, पैशांसाठी मी हे करत नाही आहे, एक जुनं दुखणं आहे ते इथे उकरून काढायचं आहे, त्याचा हिशोब लावायचा आहे म्हणून मी इथे करते. आणि तेजस आणि मानसीला बरोबर इथे वठणीवर आणायचं आहे मला, असं ती सांगते. त्यांना त्रास झाला पाहिजे. आणि नंतर इकडे ना, आणि तेवढ्यात प्रेक्षकांना इकडे रणजित एकदम ओरडतो, मानसी नाही, या सगळ्या प्रकारात मानसीला अजिबात काही त्रास होता कामा नये. आणि असं म्हणून तो इनडायरेक्टली तुम्हाला तेजसच्या बाबतीत जे काही करायचं आहे ते करा असं म्हणून इथे दोघांनी मिळून इथे हात मिळवणी केली बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता गायत्री आणि रणजित मिळून तेजसचं आयुष्य इथे काहीतरी बिघडवायचा प्रयत्न करणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे, ह्या बदल्याची आग कुठपर्यंत जाते, नेमकं काय काय आपल्याला बघणार आहे ते इंटरेस्टिंग ठरेल बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे तुम्ही चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा. तर तेजसला नामोहरम करण्यासाठी, त्याला वटणीवर आणण्यासाठी इकडे गायत्री आणि रणजित दोघांनी ते हात मिळवला आहे. तो एका हाताने ते 100 रुपये परत देतो आणि दुसऱ्या बाजूने इकडे हात पुढे करतो. आणि मग आता गायत्री आणि रणजित दोघंजणं मिळून आता प्लॅन करतील की तेजसला कसं त्रास देता येईल किंवा कसं काय वागता येईल त्याच्याबरोबर. दोघांनी तरी इथे हात मिळवणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मानसीला त्रास द्यायचा नाही असं इथे सांगितलेलं आहे. आता बघू पुढे काय काय होतंय ते. तर इकडे मानसी घरामध्ये नाही ते कचरा काढते, केर काढते, घर स्वच्छता करते. तर तिकडनं आलाय विनोद आणि मग तो काय काय करतो हे बघतच राहा बरं का प्रेक्षकांनो. विनोद बघतो मानसीला कचरा काढताना आणि म्हणतो काय वेळ आली. आणि तेवढ्यात ना तिथे टेबलवर काहीतरी ठेवलं असतं, म्हणजे त्या साईडच्या कपाटावर काहीतरी ठेवलं असतं. तो मुद्दामून त्याला धक्का मारतो आणि ते इथे खाली टाकतो. आणि मग मानसीला सांगतो, आई गो, म्हणजे मी जर उचललं असतं पण ना माझ्या पोटात कळ येते आणि मला इथे वागता येत नाही आहे. तर कुठे पण काय पण ठेवतात ही घरातली लोक, यांना कळत नाही का कुठे काय ठेवायचं, ते पडलं ना आता ते खाली असं म्हणून तो ओरडत असतो. मग मानसी म्हणते की ठीक आहे मी उचलते. आणि मग तो येऊन इथे टेबलावर बसतो, म्हणजे खुर्चीवर बसतो, सोफ्यावर बसतो. आणि मग सोफ्यावर पण आपल्या खिशातला कचरा जो काही आहे तो टिपावर तिथे टेबलवर ओततो आणि म्हणतो, हे पण इथे काही काही पडलंय, शी सगळं घाण झालंय, कसं राहतात ही माणसं या घरामध्ये असं बडबडतो.
आणि म्हणतो की हा पसारा मी उचलला असता, पण काय आहे ना, माझ्या पोटातली कळाशी एकदम हातामध्ये आली आणि त्यामुळे मी ते काही करू शकत नाही आहे. तर मानसी म्हणते की तुम्ही बसा, मी इथे करते म्हणून. आणि मानसी ते आजूबाजूचं सगळं साफ करते. टेबलवर जी काही पुस्तकं होती, जे काही पसरलेलं होतं, म्हणजे ते सगळं व्यवस्थित उचलते, पुस्तकं एकमेकांवर ठेवते आणि त्या टेबलवर नेऊन ठेवते. आणि मग उरलेला कचरा काढते आणि तो कचरा इथे टाकायला बाहेर जाते. आणि मग त्याच्यानंतर इकडे आभा फोनवर बोलत येते आणि म्हणते की मी सगळ्या नोट्स काढल्यात आणि मी तुला पाठवते. आणि मग तिथे विनोदला म्हणते माझी पुस्तकं इथले कुठे गेली, का हात लावला माझ्या पुस्तकांना, असं म्हणून ती त्याला ओरडायला लागते. आणि तेवढ्यात म्हणते ए शांत बस, मी काही नाही केलं. तुझी जी काही नवीन वहिनी आल्या ना, तिनं तुझ्या पुस्तकांना इथे हात लावला आणि तिने ती पुस्तकं उचलली. म्हणजे तू काय केलंस बघा, म्हणजे मी तुझी बॅग उचलली होती छायाने आणि मी तुझ्या सामानाला हात लावत होता, तू केवढं रिॲक्ट केलं होतंस. आणि आता तुझ्या नवीन वहिनीने तुझी ते पुस्तकं उचलून ना ठेवलेली आहेत बाजूला, असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर आबा म्हणते कुणी, मानसीने. तर तो म्हणतो की हो, मानसीनं सगळं इथलं आवरलं आहे. आणि असं म्हटल्यानंतर आबा ओरडते एकदम, मानसी पहिलीकडे बाहेर ये मानसी, असं म्हणून आबा इथे ओरडते बरं का प्रेक्षकांनो. आणि मग मानसी विचारते आबा काय झालं. तर आबा विचारते की तू इथल्या पुस्तकांना हात लावलास का. तर हो म्हणते, मी ती पुस्तकं उचलून इथे टेबलवर ठेवली आहेत पुढे, कारण त्याच्या आजूबाजूला कचरा पडला होता, तो मी ते साफ करत होते. मग गप्पा बसेल तो विनोद कसला, तो मुद्दामून इथे ओरडतो, बघ आभा तुझ्या पुस्तकांना ही कचरा म्हणाली, म्हणजे अजूनही घरात नीट राहत पण नाही आणि बघ तुझ्या पुस्तकांना कचरा म्हणते ही. तर मानसी म्हणते की आबा मी तुझ्या पुस्तकांना कचरा नाही म्हणाले, तुझ्या पुस्तकांच्या बाजूला जो काही कचरा पडला होता तो मला उचलायचा होता आणि म्हणून मी इथे पसारा घातला होता, तो मी इथे उचलण्यासाठी पुस्तकं उचलून ठेवली. तर आबा म्हणते पसारा आणि कचरा जो काही झाला आहे तो आमच्या घरात झाला आहे ना, तर तो आम्ही आवरू, तू आल्यामुळं आमच्या आयुष्यात आमच्या घरात सगळा कचरा आणि पसाराच झाला आहे, असं ती डायरेक्ट इथे मानसीला म्हणते. त्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम इकडे विनोद करत असतो. आणि शेवटी आबा म्हणते की थांब, तू अशी ऐकायची नाहीस, खरं तुझी जागा आणि तुझ्या बॅगची जागा ना या घराच्या बाहेरच आहे, थांब, तू माझ्या पुस्तकांना हात लावलास ना, आता बघ मी काय करते ते, असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ती आबा मानसीची बॅग उचलते आणि बाहेर इथे घेऊन जात असते. तर मानसी तिच्या मागनं आबा अगं ऐक ना, आबा ऐक, असं म्हणून तिच्या मागे जात असते. तर आता ते विनोद इकडे म्हणतो की घरातली आता ब्रेकिंग बातमी जी काही आहे ती सांगायला पाहिजे, घरातल्या सुनेचा धाकट्या नणंदबाईंनी ते छळ केलेला आहे, असं म्हणून तो बडबडत असतो, ही ब्रेकिंग न्यूज सांगायलाच पाहिजे. तर बॅग इकडे बाहेर टाकते आबा अक्षरशः नेऊन आणि मग ती तेजसच्या पायात पडते. तेजस तिथे येतो, तेजस ती बॅग उचलतो आणि आतमध्ये जातो आणि तो आबाला काहीतरी बोलत असतो. तेवढ्यात मानसी म्हणते की तिची काही चूक नाही आहे, तिला काही बोलू नका आबा, सॉरी, मी इथून पुढे तुझ्या वस्तूंना कुठल्याच हात लावणार नाही आणि सॉरी म्हणते आणि ती बॅग घेते आणि आतमध्ये जाते. आणि आबा पण चिडून आतमध्ये जात असते. तेवढ्या तिकडे तेजस तिला अडवतो आणि थांब म्हणतो आणि मग तिथे जाऊन बस म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर आबा म्हणते तू आता तिच्यासाठी मला ओरडणार आहेस का, बोल तुला काय बोलायचं आहे ना ते बोल, तू मला ओरडणार आहेस का, आता तिची बाजू घेणार आहेस का तू माझ्या पुढे, तिच्यासाठी मला समजावून सांगणार आहेस का, असं एकदम आबा चिडते. आणि मग तेजस म्हणतो एकदम शांत बसायचं, तू का राग करतेस एवढा त्यांचा, का करतेस. तर तुला आधी वाटत होतं तिचं आणि आमचं भांडण आहे म्हणून तुला तिचा राग येत होता ना, तर तसं नाही आहे. मग इकडे ती म्हणते ती आपल्या घरात काय आहे मुळात, आधी ती घरात का शिरली, आपल्या जी घरात असायला पाहिजे ना ती घरात नाही आहे. म्हणजे गीता वहिनी या घरात नाही आहे आणि ह्या दोन वहिन्या आहेत ना, त्या दोघी डोक्याला त्रास झाले आहेत नुसता आणि या दोघींमुळे सुद्धा त्रास होतो आहे, असं ती एकदम ओरडून बोलते. म्हणजे मानसीमुळे सुद्धा त्रासच होतो आहे असं ती ओरडून बोलते. मग त्याच्याशी ते तिला समजावायचा प्रयत्न करत असतो की तू इथे त्यांच्यावर रागराग का करतेस, तर आमचं भांडण होतं म्हणून तू असं वागतेस ना, तर आमचं भांडण नाही आहे हे तुला कळलं आहे तरीसुद्धा तू त्यांचा राग का करतेस, की मी त्यांच्याशी लग्न केलं म्हणून. पण त्या काही माझ्याशी लग्न करण्यासाठी मागे लागल्या नव्हत्या, उलट त्यांनी मला इथे वाचवलं आहे, असं तो इथे आबाला सांगत असतो. तर आबा म्हणते वाचवलं आहे, तर हो, त्या दिवशी त्या पुढे आल्या नसत्या तर काय वेगळंच इथे घडलं असतं आणि त्यांनी त्या संकटामध्ये, माझ्या प्रत्येक संकटामध्ये ढाल बनीन एवढंच त्यांनी केलं आणि तू त्यांच्यावर एवढी का चिडतेस, असं तो इथे म्हणत असतो. तर इकडे मानसी विचार करत बसली आहे की ही घडी कधी व्यवस्थित होईल, मी कधी कुणाचा तरी विश्वास इथे जिंकेल. बाबा तुमची जी काही पक्की वीट आहे ती ते हल्ली आहे आणि मला खरंच काही समजत नाही आहे की नेमकं मी कसं वागू. एक जरी व्यक्ती माझ्या म्हणजे बोलली ना व्यवस्थित तरी मला इथे उभारी येईल असं म्हणते आणि आता ती रडते. तर उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना गायत्री येते आणि म्हणते की माझा मान तुला कधीच मिळू देणार नाही, नेमकं काय होईल बघूया.